सुमित दादा पाटील साहेब यांना विनंती करेन आपण एकदा आपण सहर्ष स्वागत करीत आहोत. आमच्या पाठीशी विचारला पण नाही मला नाही. शूट बघा कसं करतो मी. हे बघा मॉडेल कसे अशी बेशुद्ध पण झालेली आहे पोरगी. नमस्कार मित्रांनो, तर सर्वजण कशा आहेत? आय होप सर्व मस्त. अशा प्रकारे आज आपली परत एकदा भेट झालेली आहे आणि मंडळी आज आपण करणारे मकर संक्रांतीचा शूट. तर आपल्याकडे 2 मॉडेल आहेत, तयारी पण झालेली आहे. तर 2 जे मॉडेल आहेत त्यांची अजून तयारी काही झालेली नाही. तर मी सर्वात आधी पहिले जातो आणि माझं पहिले शूट करून घेतो आणि थोडीशी रील बनवून घेतो. सुमित पाटील 26-29 या आयडीवर मी टाकणार आहे आणि सुमित पाटील ब्लॉगला याच्यावर पण टाकणार आहे मी. तर नक्की जाऊन बघा. तर चला मंडळी, आता मी रेडी झाले फटाफट आणि आता निघालेलो आहे मी. तर चला, विवेक आलेले अशा प्रकारे. आता काय करतो विवेक? काय घेतले? त्याने आणले फुटाणं. हे बघा, फुटाणे आणले, फुटाणे खाण्यासाठी. आता फुटाण्याचं त्यांनी घेतले ज्वेलरी बनवायला अशा प्रकारे. आणि ते ज्वेलरी एकदा शूट झालं का आम्ही मग ती खायला घेऊ, नाही का? भूक लागेल तसं खाऊन घेऊ. हा, शूटसाठी बघा मला काय आणले आकांक्षानी. 1 मिनिट थांबा. हो, कुर्ता आणले आकांक्षानी नवीन शूटला. ओ भाई मा अरे पतंगी घेतो तुम्ही. बघ ना, घेतल्या पतंगी. आवरा समोर सुजय स्नॅक कॉर्नर आणि पूजा भंडार आहे इथे. तर इथे पतंगी पण अवेलेबल आहेत. तर कोणाला मकर संक्रांतीसाठी पतंग घ्यायचे असेल तर इथे यावे. बघू कशी झालरची आहे. हा, ही बघा झालरची आहे. हो, नाईस नाईस, व्हेरी नाईस. ओके, 5 वाल्या पण आहेत का? म्हणजे 5 रुपयापासून स्टार्टिंग. तर अशा पतंगी आहेत. तर 25 पर्यंत आहेत. म्हणजे जास्त महाग पण नाही, लहान मुलांनाही परवडेल आणि आपल्यालाही परवडेल. फिरक्या पण आहेत. ते बघा फिरक्या कशा आहेत, मस्त एकदम भारी अशा. तर मी पण घेतलेली आहे. चला बघूया. चला, तर आता कोण आहे हो? समू यो बघ, कॉमेडी किंग. भाऊ काय आणले? पैसा नाही भाईने उडाने केली. हो नाईस. चला तर सुजय, रेडी आले तू? चला, तर आता माझी बॅग घेतली मी. पतंग कुठे आपल्या शूटला झालं? पतंग कुठे आहेत? घे ते पतंग, घे या पतंगी. माझ्या पतंगी तुम्ही घेतले का? फिरकी कशी भेटली मला ही बघ, तुम्ही लपून ठेवली माझी. तर मी कॅमेरा घेतले, एक पाणी घेतले, बॉटल घेतले. मी जास्त करून घरचंच पाणी केअर करतो. तर हे फिरकी घे ते. चला, तर आता आपण निघतोय. चला, तर निघालो मी आता. हे बघा हेमंत तिथं आलेले असं वाट बघते माझी खाली. तर त्याची पण आपण ओळख घेऊया आता थोड्या वेळात. म्हणजे प्लॅनिंग होती दुपारी 12 वाजताची होती प्लॅनिंग. तर असं मेकअपचं तुम्हाला माहिती आहे म्हणजे मेकअप करायला लागले तर 2 तास जातात. तर 2 मॉडेल आहेत. ते 2-2 तास म्हणजे पकडून जा 4 तास तर त्याच्यामध्येच गेले आपले मेकअपमध्येच. तर खूप म्हणजे असं घरी पण बोर झालं. बोलू जाऊ दे, बोलू यांचा मेकअप होता अजून पण टाईम जाईल. तर अजून 1 तास तर मेकअप करायला जाणार काय शक्यता. तर म्हणून मग आम्ही निघालो पुढे पहिलेच. कारण की तर माझ्याकडे 4 जण अजून आहेत, त्यांच्या पण जरा शूट करायचं आहे आणि माझं पण करायचं आहे. मग यांच्या नादी लागलो तर आमच्या शूटाचं राहून जाईल. म्हणून पहिले आमचं आम्ही करून घेतो शूट. नंतर यांना किती पण वाजले तरी मग काय हरकत नाही. तर चला, आता आपण निघलो. तुम्ही घातलेले ब्लॅक कपडे घातले पण मस्तपैकी आणि मी पण घातलेलं आहे. तेव्हा बघा, आमचा हेमंत अटालीवरून आलेला आहे शूटसाठी असा खास. एकदम मस्त चिकना हिरो म्हणून आले बघ. अटालीचा कोलिवा हेमंत. तर तो पण रील्स बनवून टाकणार आहे त्याच्या आयडीवरती. तर चला, आता आम्ही पोचलो राईमध्ये. रस्ता आहे ना राईमध्ये? आहे ना, कारण काल होता तो बंद होता रस्ता. तर मी शाळेवरून फिरून आलो पूर्ण. तर बघू चालू झाला तर बरा झाला असेल. अशक्क खूप सुंदर आहे. पण हा रस्ता कधी होईल काय माहिती. मला वाटतं 5 वर्ष झाले रस्ता असाच आहे. खड्ड्यानं रस्ता आहे का, रस्ता खड्डा आहे का समजत नाही. बघ ना. चला, तरी इथे थोडासा असा शूट केलेला आहे मी. हे बघा पतंगसोबत रील्स वगैरे बनवली थोडीशी. आणि माझी एक बनवली, हेमंतची एक बनवली. तर निघूया आता. कुठला आपला वडवलीचा ब्रिज आहे ना, तिकडे जाऊ. 90 फीट रस्त्यावर जाऊ आता. आम्ही इथं पतंग तर कोणीच उडवत नाही. सर्वात पहिले आम्हीच उडवणार आहे.
कारण की शूट करण्यासाठी उडवणार आहे. नंतर परत आम्ही मकर संक्रांती दिवशी पण उडवणार आहे. तर आता सध्या मी उडवणार आहे आणि हा एक हेमंत उडता आम्ही शूट करणार आहे याच्यामध्ये. हे बघा, हे आपला आहे 360 कॅमेरा पण याच्यात लावणार आहे आणि फुल असा मोठा आहे लांब. तर याच्यामध्ये व्हिडिओ कसा येईल ते तुम्ही यूट्यूबला नक्की बघा. मंडळी आमचे पतंग उडून पण झालेले आहे आणि थोडंसं फोटोशूट झालेलं आहे. म्हणजे आम्ही फोटोशूटसाठीच पतंग उडवले आहे. तर ॲक्च्युअलमध्ये आम्ही मकर संक्रांतीमध्ये फुल जल्लोष करणार आहे पतंगींचा. तर आम्ही आमचा ग्रुप असूल तर एवढे जण आम्ही असू. तर आता आकांक्षा पण आलेले आहे मेकअप शूट करण्यासाठी. आम्ही चाललो आहे आता मी कालातलासाठी. गाड्या हलवतो आहे बघा कसं गाडीचा ॲक्सिडेंट झाला इथं मोठा असा. कारण की इथे कुत्रा आहेत, त्या कुत्र्यांच्या मुळे इथे आम्ही गाडी पास घेतली आणि गाडी इथे पडली यांची आणि अशी बेशुद्ध पण झालेली आहे पोरगी. बघू शकतो तुम्ही. तर 90 फीटचा रस्ता आहे हो, त्याच्यामुळे गाडी पण हलू चालू खूप गाड्या फास्ट चालतात अशा. गौरी गर्दी झाली बा, ॲक्सिडेंट झाला म्हणून गाड्या फास्ट चालू नका, हलू चालवा. तुझी पण बघ रायडिंग आहे, रायडर आहे तू पण रायडर. पोचलो आम्ही कालतळाला पोचलेलो आहे अशा प्रकारे. तर मागच्या रस्त्याने आपण जाऊ. काय बेकार ॲक्सिडेंट झालेला नाही इथं. तर काय शूट यायला आता यांचा काय माहिती. शूट आता वाजलेले 5:30 झालेले आहेत. किंवा सुजय बघ कसा. तर अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहे बंगारवाला यो. चला तर बघा मेकअप आर्टिस्ट भेटलेला आहे आम्हाला. एक मॉडेल आहे, अजून इथं एक मॉडेल आहे. काय काय काढले फोटो. खायला नाही काय आणले, हे काय आणले वाट्या. अरे तुम्हाला काय सांगत होतो एक आणा गुलाब. अरे गुलाब आम्ही फेकला. कशी तुझे घाम फुटले काय नाही ना. सांगा ना म्हणलं नाही खायला नाही आणलं. काय आणले का तुम्ही. यो बरोबर आले परफेक्ट. नाही इकडं कशाला बघला आता. यो काय आहे ना दोन. हा, हा. मी सांगितले 2 फोटो काढलेत. त्याने पण ती घेतलेली मॉन्स्टरची. मॉन्स्टर कसा वाटला असता. क्रॉस झाला तो. हा आता परत पतंगडे बघ. वरती अशी मान वरती कर, मान वरती पतंग वरती कर थोडी. वरती कर अजून. हा हा थांब एक मिनिट. थांब एक मिनिट काढ. अरे बॅकग्राऊंड तर चालेल. नाही बॅकग्राऊंड नाही सांगा. तर असं थांब ना, असं असत बस. इकडे हा बस. शूट बघा कसं करतो मी. हे बघा मॉडेल कसे आहेत. 2 आहेत मॉडेल आमच्याकडे आणि पुतलेसारखे उभे राहिलेत बघा. कसं घ्यायचं मंडळी. शूट हा म्हणजे झाला आहे तेवढं पाहिजे तेवढं, पण अजून जास्त शूट काय झालेलं नाही आमचं. आणि आता आम्ही तयारी करून जस्ट निघालेलो आहे. आता टिटवाला महोत्सवला आम्ही चाललेलो आहे. प्रकारे आग्रे महोत्सवमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि खूप मोठा असा भरलेला आहे उत्सव. तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा कसं धाबा वगैरे इथे उपस्थित आहे एवढं असं. तर कुठे एंट्री फी असेल तिथे एंट्री फी असेल. तरी बघा मंडळी तिकीटाला अशी लाईन लागलेली आहे आणि इथे तिकीट घेऊनच जायचं आतमध्ये. रविवार आहे तर गर्दी बघा मंडळी. गौरी गर्दी भरलेली अशी फुल. इथे दिसणार पण नाही छोटे आहे म्हणून. तू हारू नको. चलो लाइन से जाओ, लाइन से. गौरी अशी गर्दी आहे इकडे अजून लाईन खपत नाही. 15 मिनिटं झाला लाईन मध्ये जाईल बघा. बघा गर्दी तुला इकडे हरवली भाई. हरवली मंडळी. तुम्हाला एक मी दाखवतो बघा. एक बघा काय आहे ही चक्री. बघा कशी चक्री आहे. जेव्हा बटाटा घेतली चिप्स, बटाटा चिप्स 50 रुपये ओनली. आणि पापड आहे 80 रुपयाला. काय काय माहिती मसाला पापड आहे. याच्या आतमध्ये मसाला टाकले त्यांनी असं सांगतो. पिझ्झा पण आहे.
चला थोडीचा आता आईस्क्रीम खाऊ बघूया कशी टेस्ट आहे. एकच दे ठीक आहे. बघू मला येऊन आईस्क्रीम तू खाता का आईस्क्रीम या असं खातं का या इथं डॉमिनोज पण आलेला आहे अशा प्रकारे. इथं स्मॉक बिस्किट आहे असं उपस्थित. अजून पिझ्झा सगळ्या पिझ्झा दिसतं मला या मध्ये. मच्छी बिच्छी काही दिसतच नाही. बाहेर तो धाबा लावलेला मच्छीचं काय आहेत नाही तो. बाबा यो एकटीने संपवला बहिणी विचारला पण नाही मला नाही. मी पण आता खातात मी आता इथल्या चायनीज खाता नको चायनीज मी खात नाही. 25 या रंगमंचावरती होतो त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. थाप आमच्या पाठीशी नेहमीच असू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठीशी हृदयातील दोन शब्द तुमच्या आभारासाठी आणि खऱ्या अर्थाने खास नाशिकवरून या ठिकाणी आपल्या भाऊंच्या शब्दावरती या ठिकाणी आज आपल्याला ज्यांची विशेष उपस्थिती लाभलेली आहे असे सन्माननीय आदरणीय अर्जुन नाना पवार. धन्यवाद. अतिशय सुंदर असं नृत्य अविनाश जाधव ग्रुप अतिशय सुंदर असं नृत्य ते आसनस्थ व्हायचं आहे. सुमित दादा पाटील साहेब यांना विनंती करेन आपण या VIP कक्षाच्या लिस्ट वरती आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद आल्याबद्दल. व्हिडिओ भरपूर आपल्या इकडे पण आहेत. नंदाई क्लासेस सादर करीत आहेत. नंदाई क्लासेस सादर करीत आहेत. खंडोबाची कारभारीला नंदाई क्लासेस वहिनी यांच्या शुभ हस्ते या सर्वांचा या ठिकाणी आपण मनभंगी सन्मान तुम्ही नेहमीच बोलत असता तर इथेही आपलं मन व्यक्त करून आम्हाला उपकृत करावं. आणि ते आपला फेमस ज्यांच्यापासून तुम्ही कसं काय चिटवारकर बरेच का नाही आवाज येत नाही अजिबात बरेच का आता जेवण आलेले दिसतात. सो तुम्ही मला बघताय तसं पण युट्यूब वर बघताय का नाही. कोण कोण बघतोय आज वरती करा जरा. अरे भरपूर पब्लिक आहे. धन्यवाद. असाच सपोर्ट करीत राहा. मी तुम्हाला हसवण्याचं काम नेहमीच करीत राहील. जसा मी हसतो तसा पण तुम्हाला मी हसवत राहील. आणि विजयदादा सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमाला जो पुढाकार देतात त्याला भरपूर साथ तुमची मिळते. ते चांगलं काम करतात. एवढंच आपल्यासाठी म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाला जवळपास आपण जो पुढाकार देतो तो त्यांच्याकडून मिळतो. तर त्यांचा मी आभारी आहे का बाबा असे कार्यक्रम ते ठेवतात. आणि देशका साहेबांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता डायलॉग तर सगळ्यांना माहित आहे. तो काय इच्छा नाही आहे का इच्छा आहे का आहे इच्छा सर्वांची इच्छा आहे. पण पहिल्यांदा तुम्ही मला पुन्हा दुसऱ्या वर्षी सल्लागिरीला बोलवला करतो मी. आणि तुमच्या मनात अशीच जागा मी कायम ठेवीन. तुम्ही फक्त सपोर्ट तेवढा तुमचा कायम ठेवा. तुमच्या आशीर्वादाने आज मी इथपर्यंत आहे. असाच आशीर्वाद तुमचा कायम राहू द्या. बोल
धन्यवाद प्रसाद भाऊ. खरं तर आता आम्हालाच ना म्हणजे मला स्वतःला आता वाटायला लागलंय की पुढच्या वर्षी तुम्हाला बोलवावं का नाही का आमचे जे टिटवाळ वासीय जे आहेत बघा ना, त्याला थंडी किती वाजते, टाळ्या सुद्धा वाजवत नाही, जेवले पण नाही. बरोबर, तुम्ही आव्याला पण मिस करीत असाल. त्याचा अर्जंट काम आला त्याच्यामुळे त्याला यायला जमला नाही. त्याची इच्छा भरपूर होती यायची, पण नाही जमला काही कारणास्तव. आणि आई बाबाला आणायला तर असा बघायला गेला तर माझ्या टीम मध्ये माझा अर्धा गाव आहे आणि मी माझ्या म्हणजे जो आहे तो माझाच मित्र आहे, माझा परिवार आहे सगळा. त्यांना सगळ्यांना घेऊन मी चालतो आणि ते एका शब्दावर, माझ्या एका शब्दावर रात्री का होईना, कधी पण होईना, पण ते व्हिडिओसाठी तत्पर उभं राहतात, सांगतील ती गोष्ट करतात. जसा बाब्यांचा एक कलाकार आहे, तुम्ही त्याचा आवाज ऐकला नसेल, तो एकदम कडक आवाज काढतो, त्याच्या मुलं पण त्याच्या व्हायरल होतात. असंच एक प्रत्येकाच्या अंगात एक कला असते. पण एक आहे, मी सुरुवात केली पण प्रोत्साहन यांनी मला दिला, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. सगळ्यांचा मला सपोर्टची गरज असते, ती सपोर्ट यांच्याकडून मला पूर्णपणे भेटतो. आणि तसाच मेन म्हणजे माझ्यामुळे माझ्या गावाचं नाव होतो, याच्यातच मला सार्थ अभिमान आहे. आठवणींची मोठी अशी ही नात्यांची गोळी आपण पाहतोय. या रंगमंचावरती आपले पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करीत आहोत. खूप धन्यवाद. चला आता शॉपिंग करायला निघालेले आकांक्षा अशी, आणि कारण की आता खूप गर्दी पण कमी झाली, रात्रीचे वाजलेले आहेत 10:30 झालेले. अशा प्रकारे हे बघा, फक्त 10 रुपयाला कुठलीही वस्तू घ्या. तू काय घेणार आहे? 10 रुपयावाले घे, पाहिजे ते घे बिंदास. यो घेतं का? पाऊच घेत. सुमित पाटील ब्लॉगर. दुसरी शॉपिंग काय करायला घेतलं बघूया. डब्बे घ्यायला घेतले. तसं मी उपास लागणार आहे. मग बारीक तीन त्याला काय पण घ्या, सर्व 20 रुपये इथे. असं म्हणजे आकांक्षा काय शॉपिंग करते बघूया आपण. महोत्सव मध्ये तिची मजाच झाली बाबा, काय घेऊ ना काही नाही असं झाले. 2 पिशव्या तर भरल्या ना तिने. आकांक्षा काय घेतली तुम्ही? 2 पिशव्या भरून असं घेतलेल्या. शॉपिंग भरपूर केली हिने अशी. अरे बाबा 2 पिशव्या, मला तर काही घेतलं नाही ना. काय खायचं का तुला इथून? खायचं काही नाही तर चला आता आपण निघूया, कारण की सर्व पब्लिक पण अशी गेलेली आहे. चायनीजचा वॉट पण टिटवाळा महोत्सवाला भेट द्या. आणि खूप व्हरायटीचा असं खाना नाश्ता वगैरे भरपूर काय काय आहे, स्टॉल लागलेले आहेत. तर बघूया, कारण की आता भूक पण लागलेली आहे खूप, आणि बाहेर पण आता जेवण वगैरे करूया मग, आणि मग निघतो घरी. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 12 वाजलेले आहेत. तर मी ब्लॉग इथे चेंज करतो. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि सुमित पाटील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, बाय बाय, गुड नाईट. उसकी जगह के तू